देशातील अनेक राज्यांमधील 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल होणार। संवेदनशील भागामध्ये नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी मॉकड्रिल। काश्मीरच्या दल लेक भागामध्ये मॉकड्रिलची तयारी। आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी उद्या देशभर मॉकड्रिल। एसडीआरएफ कडनं दल तलाव परिसरामध्ये मॉकड्रिलची तयारी। राज्यातील सर्व संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना मॉकड्रिल संदर्भामध्ये प्राथमिक सूचना, सावधगिरी कशी बाळगली जाईल हे सांगण्यात येत असल्याची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। सरकारने पाकिस्तानला धडा शिकवावा, मॉकड्रिलचा दिखावा करू नये। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका। इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, वडेट्टीवारांचं वक्तव्य। बैसरणलगतच्या परिसरातनं एक संशयित ताब्यात। प्राथमिक चौकशीनंतर उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे संशय बळावला। संशयिताकडे बुलेट प्रूफ जॅकेट। जम्मू काश्मीर पोलिसांकडनं संशयिताची कसून चौकशी सुरू। एनआयएच्या पथकाकडनं मेटल डिटेक्टरच्या मदतीने बैसरण खोऱ्यामध्ये तपासणी करणाऱ्या एनआयए टीमचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सायबर वॉर सुरू। भारतीय संकेतस्थळांवरील हल्ल्याला सायबर कमांडरचं उत्तर। पाकिस्तानातील महत्त्वाच्या संकेतस्थळांवरती सायबर हल्ले। पाकिस्तानी वेबसाईटवरती झळकले हिंदुस्तान जिंदाबादचे संदेश। घाबरलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच। पाकिस्तानी सैन्याकडनं जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमधल्या नियंत्रण रेषेवरती विनाकारण गोळीबार। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढला। युद्धाचं सावट असल्यामुळे जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागामध्ये बंकर बांधण्याचं काम सुरू। जम्मू काश्मीरमधल्या पूंछमधील सुरक्षेत वाढ। ठिकठिकाणी वाहनांची तपासणी। भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानात धडकी। भारताच्या ब्राह्मोसचा मुकाबला पाकिस्तान कसा करणार? संसदेमध्ये तेहरीके इन्साफचे खासदार उमर अय्यूब यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल। भारत पाकिस्तान वादावरती झालेली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीची बैठक निष्फळ। बंद दाराआड झालेल्या बैठकीमध्ये भारत पाकिस्तान वादावरती ठोस तोडगा निघाला नाही। पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची बांगलादेशच्या सल्लागाराशी चर्चा। बांगलादेशने पाकिस्तानला तणाव कमी करण्याचा दिला सल्ला, तसंच संयम बाळगण्याचं सुद्धा आवाहन केलं। इराणने भारत पाकिस्तानला संयम राखण्याचं केलं आवाहन। इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये संयमाचा सल्ला। स्थिती आणखी बिघडू देऊ नका, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चौंडीमध्ये सूतगिरणीचं भूमिपूजन। चौंडीमध्ये जवळपास 10 एकरवरती उभारण्यात येणार सहकारी सूतगिरणी। चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार। दुपारी 12:30 वाजता बैठकीला सुरुवात। बीडमधील विशेष मकोका न्यायालयामध्ये उद्या संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सुनावणीसाठी उज्ज्वल निकम हजर राहणार असल्याची धनंजय देशमुखांची माहिती। लवकरात लवकर कृष्ण आंधळेला पकडावं, धनंजय देशमुखांची माहिती। सोलापुरातील न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा। प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी। सीआयडी चौकशी केल्यास अनेक गूढ समोर येण्याची शक्यता, प्रहारचा दावा। मिठी नदी सफाई प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं गुन्हा दाखल। मुंबईमध्ये 7 ते 8 ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी। मुंबई महापालिका अधिकारी कंत्राटदारांच्या घरावर छापेमारी। ठाण्यामध्ये लवकरच हवाई टॅक्सी सुरू होणार। मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा इथे विहंग हिल्स परिसरामध्ये 40 मीटर रस्त्यावरती प्रकल्प राबवण्यात येईल। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड केक भरवतानाचा व्हिडिओ व्हायरल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।